हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आज जेवणात आम्ही बनवणार आहे कांद्याची भजी. तर आज भजी कशी काय सकाळ सकाळी, कारण आज भजनी मंडळ जेवायला घरी येणार आहे म्हणून त्यांच्या शाकाहारी असल्यामुळं असं शाकाहारी जेवण बनवायचं चाललंय. मग इकडं अख्खा मसूर पण शिजवून ठेवलाय. हा बघा अख्खा मसूर शिजवून ठेवलाय, तो पण बनवायचा आहे. आता ग्रेव्ही बनवायची आहे त्यामुळं असा कांदा म्हणजे कांद्याची पेस्ट बनवायची, त्यासाठी कांदा चिरून घेते. असं चाललं होतं माझा कांदा भाजायचा बघा. सांग त्याला गवत काढण्यासाठी मी इथं अंगणातल्या जे चवळीचे जे झाड आहेत ते गवत भरपूरच उगवलंय म्हणून काढायचं चाललंय. रोज गवत तर दिसत होतं, पण काढायला मग आज काढू उद्या काढू असं करत आज म्हटलं वेळ आहे तर आज गवत काढूनच घ्यावं. तर आमच्या मण्याचं बघा काय चाललंय, त्याला आत काय यायला येत नव्हतं म्हणून त्याचं बाहेरनच धडपड चालू होती की आत जायला मला वाट भेटते का म्हणून साडी हलवायची चालली होती. मेथीचं बी टाकलं तर त्याला वाळवीच खात होती म्हणून चवळीचं बीट तरी टाकून बघूया म्हणून असं चवळीचं बी टाकलं तर चवळी चांगलीच आली होती. आणि या शेंगा पण बघा लागले चवळीला. गवत काढून झाल्यानंतर म्हणलं पाणी पण द्यायचं झाडांना, कारण ऊन जास्त पडतंय म्हणून पाणी पण द्यायला पाहिजे, त्याशिवाय शेंगा पण चांगल्या भरायच्या नाहीत. अंधार पडला होता मग नळाला पाईप जोडले आणि झाडांवर असं पाणी पण मारलं. झाडांना मी पाणी देत होती पण त्यातून जमीन भरपूर तापलेली, त्यातून उष्णता बाहेर अशी वाफा बाहेर पडत होत्या. आणि मग असं पाणी मारून झाल्यानंतर म्हटलं जेवणाची तयारी. मंगळवार असल्यामुळं घरात चिकन आणलं होतं, मग चिकन झालंय बनवून, रस्सा झाला, सुक्कं बनवून झालं. तर आता म्हटलं भाकरी बनवाव्या. कधी भाकरी होत्यात आणि मी कधी बाहेर जाते असं झालंय मला. पण भाकरी झाल्याशिवाय तर काय बाहेर वाऱ्याला जाऊन बसू शकत नाही. चपात्या करायचं म्हटलं की बरं असते, एकीनं लाटलं एकीनं भाजलं पटकन होऊन जातात. पण भाकरीचं तसं नाही ना, भाकरीला खूप वेळ लागतो. भाकरी होत्यात पटकन. गरमी एवढी वाढली ना आत्ताच एवढी म्हटल्यावर पुढं अजून मे महिना आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच पाऊस चालू झाला होता, यंदा काय माहिती काय करतोय पाऊस. गेल्या आठवड्यात पाऊस पडत होता त्यावेळेला असं वाटत होतं की आता पाऊसच चालू होतोय का काय, म्हणजे उन्हाळीच पाऊस होता. पण गेल्या वर्षी सारखं म्हटलं पाऊस एकदा पडायला लागला की बंद होतच नाही, तसं तर होणार नाही ना. पण नाही तसं झालं, पाऊस बंद झाला. तो उन्हाळीच पाऊस होता पण वीज भरपूर होती. वीज म्हटलं की बाहेर पडायला नकोच वाटत. दिवसभर पण गरम, रात्री पण गरम होतंय, म्हणजे पत्रा तापतोय त्यानं. संध्याकाळचं घरात नकोच वाटतंय बसायला.
तर अशा प्रकारे भाकरी बनवून झाल्यात. एक भाकरी राहिल्या, ती भाजून म्हणलं आता बाहेरच जाऊन बसायचं वाऱ्याला, कारण एवढं गरम होतंय ना, जेवायची पण इच्छा नाही आता.